राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. कधी असं जाणवतं का? आपण खूप काही शिकतो, वाचतो, ऐकतो, पण तरीही मन शांत होत नाही. ज्ञान वाढते असं वाटतं, पण समाधान मात्र हातात लागत नाही. मग प्रश्न पडतो, खरं ज्ञान कोणते आणि ते कसे मिळते? आज आपण ज्ञानेश्वरीतील तिसरी ओवी पाहणार आहोत. जे ज्ञानाचा दीप लाविला, अज्ञानाचा अंधार घालविला, ते गुरु कृपेनेच लाभला आत्मबोध. या ओवीमध्ये माऊली एक खूप मोठं सत्य सांगतात. ज्ञान म्हणजे फक्त माहिती नाही, ज्ञान म्हणजे प्रकाश आहे, जो अज्ञानाचा अंधार दूर करतो. ज्ञानाचा दीप लाविला म्हणजे मनात समज येणं, स्पष्टता येणं. अज्ञानाचा अंधार घालविला म्हणजे चुकीचे समज, भीती, गोंधळ दूर होणं. गुरु कृपेनेच लाभला. हे सगळं स्वतःहून नाही होत, गुरुच्या कृपेने होता. आत्मबोध आणि शेवटी स्वतःची ओळख होते. आता हे थोडं खोलात जाऊन समजून घेऊया. अंधाऱ्या खोलीत बसल्यासारखं आयुष्य झाले आजकाल. बाहेर सगळं आहे, लाईट, पैसा, साधनं, पण आत अंधार आहे. कारण दिवा बाहेर लावतोय पण आत नाही. तो दिवा म्हणजे ज्ञान आणि अंधार म्हणजे अज्ञान. आजच्या काळात बघा, सकाळपासून रात्रीपर्यंत माणूस धावत आहे. ऑफिस, टार्गेट्स, डेडलाईन्स, फोन, नोटिफिकेशन्स, स्ट्रेस. मनाला एक क्षणही शांत बसायला वेळ नाही. आणि मग म्हणतो, मन शांत नाही. शांत कसं होणार? दिवाच लावलेला नाही. एक छोटी कथा. एक माणूस रात्रभर मोबाईलमध्ये गुंतलेला. सकाळी उठतो थकलेला, कामावर जातो चिडचिड करून, घरी येतो पुन्हा स्क्रीनमध्ये. तो विचारतो, माझं आयुष्य असं का आहे? कारण त्याच्याकडे माहिती आहे पण ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे काय? जे जीवनाला दिशा देतं. आणि ती दिशा कोण देतो? गुरु. म्हणूनच शास्त्र म्हणतं, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु म्हणजे फक्त माणूस नाही, गुरु म्हणजे सृष्टीचा सार आहे. जो निर्माण करतो तो ब्रह्मा, जो टिकवतो तो विष्णू, जो अज्ञान नष्ट करतो तो महेश, आणि जो आपल्याला स्वतःशी जोडतो तो गुरु. माऊली म्हणतात, गुरु कृपेनेच आत्मबोध होतो. पण एक गोष्ट इथे समजून घ्यायची आहे. तुकाराम महाराज म्हणतात, गुरु आपुलाच आपुला. म्हणजे काय? बाहेरचा गुरु तेव्हाच भेटतो जेव्हा आतला गुरु जागा होतो. आतला गुरु म्हणजे काय? जेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारतो, जेव्हा आपण थांबतो, जेव्हा आपण स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहतो. तो पहिला क्षण तोच गुरु. एक उदाहरण बघा. कॉर्पोरेटमध्ये काम करणारा एक तरुण, मोठं पॅकेज, मोठी कंपनी, पण झोप नाही, शांतता नाही. तो एका दिवशी स्वतःला विचारतो, मी एवढं धावतोय कशासाठी? हा प्रश्न म्हणजे गुरु, कारण त्यातून जागृती सुरू होते. हळूहळू तो स्वतःकडे बघायला लागतो. त्याच्या आयुष्यात बदल सुरू होतो. म्हणून गुरु म्हणजे फक्त बाहेरचा व्यक्ती नाही, तो अनुभव आहे, जागृती आहे. आजची जनरेशन स्ट्रेसमध्ये आहे. एन्झायटी, ओव्हरथिंकिंग, कंपॅरिझन. सोशल मीडियावर दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःला कमी समजणं. हा अज्ञानाचा अंधार आहे. आणि त्यावर उपाय काय? ज्ञानाचा दिवा. पण तो दिवा कुठून येतो? गुरु कृपेने. गुरु कृपा म्हणजे काय? जेव्हा आपण नम्र होतो, जेव्हा आपण मला सगळं माहिती आहे हे सोडतो आणि मला शिकायचं आहे असं मान्य करतो, तेव्हा ती कृपा मिळते. एक साधा अनुभव करून बघा. दररोज 2 मिनिटे शांत बसा, फोन बाजूला ठेवा. स्वतःला विचार करा, मी कोण आहे, मी काय करतोय? सुरुवातीला उत्तर मिळणार नाही, पण हळूहळू एक प्रकाश दिसायला लागेल. तोच ज्ञानाचा दीप आहे. आणि एक दिवस तुम्हाला जाणवेल, जे शोधत होतात ते आधीपासूनच तुमच्यात होतं. तोच आत्मबोध. ही ओवी आपल्याला सांगते, बाहेर धावू नका, आत दिवा लावा. गुरु शोधू नका, गुरुत्व जागवा. आणि मग अंधार आपोआप नाहीसा होईल. आता एक छोटी विनंती. जर हा विचार मनाला भिडला असेल तर या प्रवासात सहभागी व्हा. हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये मनापासून रामकृष्ण हरी नक्की लिहा. कारण हा शब्द फक्त उच्चार नाही, ही एक अनुभूती आहे, एक जोड आहे. आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत चौथी ओवी, ज्यात माऊली अजून खोलवर जाऊन जीवनाचं रहस्य उलगडतात. तोपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.